लिबर्टी राष्ट्रीय संग्रहालय. यावेळी जयवंत सौभाग्यश्री व प्रथमेश असल्यामुळे व सौभाग्यश्रीला फार दगदग सोसणार नसल्यामुळे स्थलदर्शन करणे अवघड होते. तरी सुरुवातीस तिच्या प्रकृतीला मानवेल अशा काही स्थळांना भेटी दिल्या. 8च दिवसांनी लिबर्टी नॅशनल म्युझियम पाहायला आम्ही गेलो. लोकांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशानेच ही उभारलेली होती. त्यामुळे जादूगार ज्या क्लुप्त्या करतात त्यामागील विज्ञान काय आहे, उदाहरणार्थ खुर्चीसह माणूस उचलला जाणे, गळ्यापासून वरचा भाग व थड अलग होणे हे आरशाच्या सहाय्याने कसे शक्य होते याचे दिग्दर्शन किंवा लेझर, दूरदर्शन, इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रातील प्रगती दाखवणारे प्रयोग होते. आपल्या स्पर्शेंद्रियांची क्षमता एका अंधाऱ्या बोळकंडी मार्गातून जाऊन पाहण्याची मुभा होती, अर्थात आपल्या जबाबदारीवर. मी ते धाडस करताना बोळकंडीच्या मध्ये आल्यावर आता काही जमत नाही असे वाटले तरी मागे फिरणे शक्यच नव्हते, कारण मागचा माणूस आणि मीही चेंगरलो असतो. त्यामुळे कसाबसा बाहेर पडलो तेव्हा हायसे वाटले. आमचे आतले धडपडणे बाहेरील पडद्यावर दिसत होते आणि प्रत्यक्ष बोळकंडीतून चालणाऱ्यांपेक्षा बाहेरून पाहणाऱ्यांनाच अधिक मजा येत होती असे नंतर बाहेरील आमच्या कुटुंबियांनी सांगितले. श्री लोणकर जे मागील वारीत परिचित झाले होते त्यांनी काही वस्तू दिल्या होत्या, त्या न्यायला त्यांचा मुलगा विजय आला. त्याच्या बरोबर असलेल्या व्यक्तीचा आपले श्वशुर म्हणून त्याने परिचय करून दिला. त्याचवेळी कनेक्टिकटचा श्रीधर अत्रे आलेला होता. त्याला पाहून या सासरे बुवांनी, अहो तुम्ही पॉलिटेक्निकमधील प्रोफेसर अत्रे यांचे चिरंजीव का असे विचारले. त्याने हो म्हणून त्याला घाई असल्याने तो निघून गेला. मी मात्र बुचकळ्यात पडलो, कारण हे विचारणारी व्यक्ती औरंगाबाद पॉलिटेक्निकमध्ये असली पाहिजे हे सरळच होते. म्हणून मी त्यांना विचारले, अहो तुम्ही अत्रे यांना कसे ओळखता? तर त्याने मी औरंगाबाद पॉलिटेक्निकमध्येच शिकलो असे उत्तर दिले. त्यावर मी जरा गुस्सातच म्हटले तरी चालेल विचारले, मग तुम्ही मला कसे ओळखत नाही? त्यावर ओशाळवाणे होत त्याने, मी तुम्हाला पाहताच ओळखले होते, पण सरांना कसे विचारावे असे वाटले. मग उठून पाया वगैरे पडला, पण याला नम्रता म्हणावे की संकोचाचा अतिरेक हे कळले नाही. अर्थात मधल्या काळात त्याच्यात जसा बदल झाला तसा माझ्यातही झाला असणार. असो, काही अपेक्षा पूर्ण होत नाहीत तर काही अनपेक्षितपणे पूर्ण होतात. कारण पहिल्या वारीत शेजारच्या घरात आलेला विद्यार्थी मी तिथं आल्याचे कळल्यावर सहकुटुंब येऊन भेटला होता. सदनिकांची तपासणी. हिडन व्हॅलीच्या आमच्या या वास्तव्यातच सदनिकांची तपासणी करण्यात येणार आहे असे समजले. त्या काळात संकुलाचे कार्यकारी सभासद शिवाय फायर ब्रिगेड, वीज मंडळ इत्यादींचे काही सभासद यांची एक समिती प्रत्येक सदनिकेची पाहणी करून आगीच्या, विद्युत जोडणीच्या दृष्टीने सदनिकेच्या सुरक्षिततेची पाहणी करतात. याशिवाय सदनिका व्यवस्थित ठेवली आहे अथवा नाही, अडगळ कुठेही साठवत नाहीत याची कसोशीने पाहणी करतात. सदनिकेच्या बांधकामात लाकडाचा वापर जास्त असल्याने आगीचा धोका मोठ्या प्रमाणात संभवतो, त्यामुळे इतकी कडक तपासणी केली जाते. तरीही आगीची जराही शक्यता असेल तर दूरदर्शक म्हणजे स्मोक डिटेक्टर लगेच शिट्टी वाजवतात आणि थोड्याच वेळात आगीचे बंब घटनास्थळावर धाव घेतात. त्यामुळे सौला भाकरी करण्यात बरेच कौशल्य वापरावे लागेल किंवा नवरात्रामध्ये दिवस रात्र दिवा लावणे अवघड काम झाले होते, कारण त्यामुळे काही कारण नसताना आगीचे बंब घरासमोर यायची भीती. याशिवाय सदनिकेत किती व्यक्तींनी राहावे याविषयी पण नियम आहेत. त्यानुसार एक शयनकक्ष असणाऱ्या सदनिकेत नवरा बायकोचे एक कुटुंब आणि त्यांचे एक मूल एवढ्याच व्यक्ती राहू शकत होत्या. दुसरे मूल झाले की 2 शयनकक्ष आवश्यक. पण न्यू जर्सीमध्ये भारतीय आणि त्यातही गुजराती बहुसंख्य असल्यामुळे हे नियम थोडे शिथिल झाले आहेत. व्हरांड्यात कपडे वाळत घातलेले चालत नाहीत. मात्र आमच्या या सदनिका संकुला शेजारीच गुजराती बहुल संकुलात कपडेच काय, पण घरी लाटलेले पापडही बाहेर बाळत घातलेले असत. त्यामुळे आमच्या घरात सध्या नियमापेक्षा जास्त व्यक्ती राहत असल्या तरी, म्हणजे त्यातील आम्ही पाहुणे असल्यामुळे त्याकडे कानाडोळा करण्यात येईल असे आम्हाला वाटत होते. तरीही या समितीच्या भेटीच्या वेळी
शक्यतो जास्तीत जास्त व्यक्ती घराबाहेर वेळ काढून घरात नियमा एवढ्याच व्यक्ती राहतात असा आभास निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न केला. प्रत्यक्षात पाहणी समितीने मात्र आग आणि वीज यांच्या दृष्टीने सुरक्षितता आणि अडगळ या गोष्टींच्या पाहणीकडे अधिक लक्ष दिले. त्या दृष्टीने वॉशिंग मशीनच्या खोलीतील अडगळ काढण्याची सूचना त्यांनी केली. कारण मशीनमध्ये तापमान जास्त असते, पण बाकी घरातील व्यक्तींची मोजणी काही त्यांनी केली नाही. सदनिकेच्या तपासणीसाठी दिलेल्या वेळी ती उघडी ठेवणं बंधनकारक असतं. ज्या सदनिकेतील नवरा बायको नोकरी करतात त्यांनी सुद्धा त्यावेळी कोणाकडे किल्ली ठेवून का होईना तपासणी करून घेणे आवश्यक असते. अर्थात सदनिकेच्या तक्रार निवारणाचे बाबतीतही मंडळ दक्ष असते याचा अनुभव आमच्या वास्तव्यातही आला. अमेरिकेत घर खरेदी. त्याच काळात सुजितने घरच विकत घेण्याचा विचार सुरू केला. कारण दरवर्षी भाड्यापोटी $12,000-13,000 घालवण्यापेक्षा एकदाच बरेच पैसे घालवून ते विकत घेणेच जास्त फायदेशीर होण्याची शक्यता वाटली. शिवाय आता त्याला ग्रीन कार्ड असल्यामुळे त्याला कर्ज मिळू शकत होते. घर विकणे आणि विकत घेणे ही कामे येथे बहुतांशी पूर्णपणे एजंटांमार्फतच केली जातात. आपल्याकडेही हाच प्रघात आहे म्हणा. काही भारतीय व्यक्तीही या व्यवसायात आहेत. काही एजंट अतिशय माहितगार असतात आणि विक्रेता व ग्राहक दोघांनाही फायदा होईल अशा पद्धतीने ते व्यवहार करतात. एजंटांमार्फत विकल्या जाणाऱ्या घरासमोर एका पाटीवर त्या एजंटचे किंवा एजन्सीचे नाव व फोन नंबर लिहिलेला असतो. मालकच घर विकणार असेल तर फॉर सेल बाय ओनर अशी पाटी असते. सेंचुरी 21 ही एक मोठी एजन्सी आहे आणि सुजितचे घर त्याच एजन्सीच्या एका एजंटकडून आम्ही घेतले. अमेरिकेत गेल्यावर सुरुवातीचे बरेच दिवस सेंचुरी 21 ही काय भानगड आहे हे मला माहीत नव्हते. त्यामुळे एकदा माझी फजिती झाली होती. मी फिरायला जाताना नवे नवे मार्ग धुंडाळायचा प्रयत्न करायचो तेव्हा काही खुणा लक्षात ठेवायचो. एके दिवशी जरा नवीन मार्ग पकडून एक खूण म्हणून मी सेंचुरी 21 ही पाटी लक्षात ठेवली आणि माझा घात झाला. कारण तशा पाट्या जी घरे विक्रीस होती अशा बऱ्याच घरांपुढे होत्या आणि परतीच्या वाटेवर मी त्याच प्रकारच्या दुसऱ्या पाटीचा वेध घेतल्यामुळे मी भलत्याच रस्त्यावर गेलो. मात्र फार दूर गेलो नसल्यामुळे मी योग्य मार्गाला फारसा न भटकता लागलो. सुजितने प्रथम जवळच्याच एका एजंटकडे आपल्याला घर पाहिजे असल्याची मागणी केल्यावर त्याने काही घरे सुचवली खरी, पण त्याचबरोबर सुजितने थोडा काळ थांबावे असा सल्लाही त्याने दिला. ह्या एजंटला सुजित घर घेईल याविषयी शंका असल्यास न कळे. कदाचित दोघांची वेवलेंथ जुळली नसावी. शिवाय सुजितने घरासाठी आपली खर्च करण्याची जी मर्यादा सांगितली तिला अगदी घट्ट पकडून तो घरे दाखवत होता. आम्हीही सुजित बरोबर काही घरे पाहावयास गेलो. काही घरात अजून मालक राहत असल्याचे दिसले, पण एजंट बरोबर आम्ही गेल्यावर मालक मध्ये काही लुडबुड न करता एजंटला आमच्या समवेत घराची पाहणी करू देई. काही घरे मात्र ओपन हाऊस अशी पाटी लावलेली असत. तेथे वेगवेगळे एजंट आपापल्या गिराहिकांना त्या विशिष्ट वेळेत घेऊन येताना दिसत. त्यामुळे त्या काळात त्या घराला एखाद्या म्युझियमचे स्वरूप येत असे. काही घरांच्या चाव्या एजंटांकडे असत आणि ते घर विकत घेऊ इच्छिणाऱ्या आमच्यासारख्या व्यक्तीस फोन करून त्यांना योग्य वाटणाऱ्या वेळी पत्ता देऊन बोलावून घेत आणि ते घर उघडून त्यातील सर्व सुखसोयींची कल्पना पूर्णपणे देत. आमच्या परत निघण्याच्या काळातच अशी बरीच घरे आम्ही पाहिली. बहुतेक घरात गॅस, वॉशिंग मशीन, फ्रीज, ओव्हन, मायक्रोवेव्ह, AC व हीटर या गोष्टी असतच. मग त्यांच्यात काही कमी जागा सोयी असत आणि सामान ठेवण्यासाठी कपाटे, माळे या गोष्टी कमी अधिक प्रमाणात असत. काही घरांना तळघर असे. आपल्याकडेही अलीकडे फर्निचरसह घरे विकण्याची पद्धत निघाली असली तरी बहुधा आपल्याला विकत घ्यावयाचे घर हे केवळ भिंती, दारे, खिडक्या आणि छत एवढ्याच ऐवजानिशी मिळते. कारण घर विकणारा आपला सुतळीचा तोडा देखील घरात राहणार नाही
याची काळजी घेतो. मी सुद्धा घर विकताना हेच केले. सरकारी सामान हलवण्याची अथवा विकण्याची आहे तिथून आणि आहे तशा परिस्थितीत जशी निविदा मागवण्यात येते तसेच येथील घराबाबतीत विकणाऱ्याचे धोरण असते. त्यामुळे घर विकताना सर्व फर्निचरसह आणि शक्यतो सुस्थितीत आणून विकण्याची प्रथा आहे. अर्थात काही मोडकळीला आलेली घरे विकत घेऊन ती व्यवस्थित सुस्थितीत आणून परत चांगल्या किमतीस विकणारेही काही लोक येथे आहेत. त्यांचा तोच व्यवसाय असतो आणि त्यातून प्राप्ती पण चांगली होते. आपल्याकडे आता बंगला हा प्रकार मोठ्या शहरात हळूहळू लुप्तच होत आहे आणि सदनिका घेणेच इष्ट ठरत आहे. याचे एक महत्त्वाचे कारण बंगल्याची देखभाल करणे जिकिरीचे होत आहे. आमच्यासारख्या ज्यांनी बंगला बांधून हौसेने बाग केली त्यांना बागेत काम करण्यासाठी अंगात त्राण नाही आणि त्या बागेकडे दुर्लक्ष होऊन झाडे वाळत चाललेली पाहवत नाही. बंगल्याभोवती आपण हौसेने केलेल्या बागेकडे लक्ष द्यायला नव्या पिढीला फुरसत आणि उत्साह नाही. एकीकडे हरितक्रांतीचा नारा लावायचा आणि घरात मात्र त्याच्या उलट परिस्थिती. त्यामुळे कित्येक लोकांनी नाईलाजाने बंगले विकले आणि ते सदनिकेत राहू लागले असे आढळते. शिवाय राहण्याच्या जागेचे क्षेत्र जसे आक्रसू लागले तसे बंगल्यांभोवती उंच उंच इमारती उभ्या राहून बंगल्यांची हवाच बंद होऊ लागली. अमेरिकेत अजून तरी जागेचा दुष्काळ जाणवू न लागल्यामुळे बंगल्यांच्या रांगा दिसतात. पण पहिल्या एजंटने बऱ्याच जागा दाखवूनही आम्हाला एकही पसंत पडली नाही. सुजितच्या सुदैवाने लवकरच एका चांगल्या एजंटचा पत्ता त्याला लागला. ती एजंट अँटोनियो ही अतिशय उत्साही बाई होती. ती मूळ इटालियन. मूळ देश सोडून येथे स्थायिक झाल्यावर इंग्लिश शिकून तिने हा व्यवसाय सुरू केला. प्रथम संयुक्ता तिच्याकडे गेली. तिच्याकडे गेल्यावर लगेचच तिने एक घर दाखवायलाच तिला नेले. हे घर खरे तर एका गिऱ्हाईकाला पटले होते. तसे पटले की लगेच खरेदीदार आपल्या किमतीचा आकडा मालकाला कळवतो आणि तो मालकाला पटल्यास पुढील कार्यवाही सुरू होते. दोघा तिघांनी जर घर पसंत असल्यामुळे आपले आकडे कळवले तर जास्तीत जास्त बोली करणाऱ्यास बहुधा मालक पसंत करतो. जर दोघांचा आकडा सारखाच असला तर जो अगोदर मालकाला कळवतो त्यालाच प्राधान्य द्यावे लागते. या घराच्या बाबतीत पहिल्या खरेदीदारास कर्ज मिळण्यास अडचण उत्पन्न झाल्यामुळे ते घर पुन्हा बाजारात आले होते. अँटोनियोचे वैशिष्ट्य हे की तिला आमची अपेक्षा काय आहे याचा बरोबर अंदाज आला होता. त्यामुळे तिने आमच्या मर्यादेपेक्षा बरीच जास्त किंमत असलेले हे घर आम्हाला दाखवले. तिच्या मते हे भारतीय कुटुंबाला योग्य घर होते. घराचे स्थान ही गोष्ट महत्त्वाची होती. न्यू जर्सीमधील एडिसन भाग शिक्षणाच्या दृष्टीने प्रसिद्ध होता. येथील शाळा सगळ्यात उत्तम होत्या. त्यामुळे या भागातील घरांचे भावही जास्त होते. त्यामुळे सुजितच्या मर्यादेपेक्षा जवळजवळ $1,00,000 अधिक किंमत असलेले हे घर आम्हाला पसंत पडले. अर्थात आम्हा दोघांना त्या किमतीशी काही देणे घेणे नव्हते, पण सर्वांना पसंत पडल्यावर किमतीबाबत सुजितला हात आखडता घेणे अवघड गेले. 10 हेदर ड्राईव्ह या घराच्या प्रथमदर्शनीच आम्ही प्रेमात पडलो. या घराचा दरवाजा पश्चिमाभिमुख होता. 10,000 चौरस फुटांच्या प्लॉटवर हे घर उभे होते. खालच्या मजल्यावर मोठा हॉल, स्वयंपाकघर, भोजनासाठी जागा, अधिक थोडी मोकळी जागा आणि अर्धी बाथरूम, तर वरच्या मजल्यावर 3 शयनगृहे आणि 2 पूर्ण स्नानगृहे अशी रचना होती. अर्ध्या स्नानगृहात फक्त कमोड आणि बेसिन असते. जिना लाकडी आणि हॉलमधून वर जाणारा होता. घरमालकाने अगदी हौशीनं निरनिराळ्या सोयी करून घेतल्या होत्या आणि त्याची पूर्ण कल्पना अँटोनियोला होती. त्यामुळे आम्हाला घर दाखवताना त्या सर्वांचे यथायोग्य प्रदर्शन तिने केले. नोकरीसाठी मालकाला टेक्साससारख्या बऱ्याच दूरच्या भागात जावे लागल्यामुळे त्याला हे घर विकावे लागत होते. ज्या दिवशी संयुक्ता अँटोनियोकडे गेली त्याच दिवशी हे घर परत बाजारात आले होते आणि ते लगेच विकले जाईल याची खात्री असल्याने तिने घर दाखवण्याची घाई केली. त्यावेळी सुजित नव्हता, तेव्हा त्याला त्याच दिवशी रात्री घर दाखवून मालकाला आपला आकडा कळवण्यास अँटोनियोने जवळजवळ भागच पाडले.
हे घर महाग असले तरी या भागात तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारे असे घर मिळणार नाही असे तिने त्याला बजावून सांगितल्यामुळे त्याचाही नाईलाजच जणू झाला आणि त्याने त्याची बोली मालकाला कळवली. आणि खरेच अँटोनियोचा अंदाज बरोबर होता, कारण दुसऱ्याच दिवशी आणखी एका व्यक्तीस ते घर पसंत पडले आणि त्याचा देकार सुजितपेक्षा थोडा जास्तच होता. पण अँटोनियोने काय जादू करून मालकाला पटवले कुणास ठाऊक, पण त्याने सुजितचा देकार मान्य केला. त्यापुढील पायरी म्हणजे दोन्ही बाजूंनी आपापले वकील नेमून त्यांनी घराविषयी बोलणी करायची. यात कायदेशीर बाजू सांभाळल्या जातात. याशिवाय घराची पाहणी इन्स्पेक्टर करतात आणि पाहणीचा अहवाल खरेदीदारास देऊन घरात काय काय त्रुटी आहेत याची माहिती देतात. आश्चर्य म्हणजे हे इन्स्पेक्टर दोन्ही बाजूंकडून पैसे घेऊन हवा तसा अहवाल सादर करणारे नसतात. ते खरोखरच बारकाईने पाहणी करतात. इन्स्पेक्टरने पाहणी करायला जातो असा सुजितला फोन केल्यावर सुजित घराकडे उशिरा गेला, पण इन्स्पेक्टर मात्र आलेला होता आणि अगदी बारकाईने पाहणी करत होता. या पाहणीनुसार घरातील त्रुटी त्याने दाखवल्या आणि त्या मालकाने पूर्ण करून द्यायच्या असतात किंवा सुजितला त्यासाठी योग्य तेवढी भरपाई मिळावी असे त्याने सांगितले. या भरपाईविषयी वकील चर्चा करतात आणि तसे मालकाला कळवले जाते. येथे घराचे पूर्ण वर्णन येथील नगररचना कार्यालयात उपलब्ध असते. त्यामुळे त्या जागेची भूकंप प्रवणता, जमिनीतून पाणी येण्याची शक्यता इत्यादी गोष्टींचे पूर्ण ज्ञान ग्राहकास अगोदरच मिळते. काही घरांवरून उच्च दाब विद्युत वाहक तारा जात होत्या. त्याचा परिणाम आत राहणाऱ्या व्यक्तींवर, विशेषतः लहान मुलांवर होण्याची शक्यता असल्यामुळे अशी घरे कमी किमतीत उपलब्ध होत असूनही आम्ही टाळली. या बाबतीत एकूणच जागरूकता असल्यामुळे अशी घरे अनेक दिवस फॉर सेलच्या पाट्या लावलेल्या असून मोकळीच पडलेली आढळली. माझ्या फिराच्या मार्गावरील एक घर असे विक्रीसाठी असल्याची पाटी लावलेले मी भारतात येऊन परत पुढच्या वेळी गेलो तरी तसेच मोकळे पडलेले दिसले. एअर इंडिया जिंदाबाद. सुजितच्या घराचा व्यवहार आम्ही तिथे असेपर्यंत पूर्ण झालाच नाही, पण तो पूर्ण होऊन ताब्यात आल्याचे आम्ही पुण्यात जाऊन स्थिरस्थावर झाल्यावर आम्हाला समजले. आमचे ओपन तिकीट असल्याने आणि इमिग्रेशन अधिकाऱ्याने दिलेल्या तारखेपूर्वी केव्हाही आम्ही निघू शकत असल्याने सर्वजण जरा जास्तच निश्चिंत होते. पण त्यामुळे मी तगादा लावूनही परतीचा दिवस ठरवून त्याची एअर इंडियाकडे बोलून निश्चिती करण्याकडे मुलांचे म्हणजे त्यातही सुजितचे जरा दुर्लक्षच झाले. त्याला बऱ्याच आघाड्या सांभाळाव्या लागत असल्याचा परिणाम. जयवंत तसा सध्या पाहुणाच होता. शेवटी ज्यावेळी प्रत्यक्ष निश्चिती करण्याची वेळ आली तेव्हा काही ठराविक तारखांनाच जागा उपलब्ध होत्या. शेवटी 10 जानेवारीच्या उड्डाणात जागा उपलब्ध असल्याचे एअर इंडियामार्फत सांगण्यात आले आणि आमचे त्या दिवसाचे तिकीट निश्चित झाले. नेवार्क विमानतळ आता परिचित झाला होता आणि आज त्याचा अधिकच परिचय होणार होता, कारण नेहमीचे उपचार पटकन व्यवस्थित पार पडले. पण मी दारातून आत शिरताना संकेतध्वनी झाल्यामुळे माझ्या बॅगेत काहीतरी आक्षेपार्ह वस्तू असल्याचे सुरक्षा पाहणी अधिकाऱ्याच्या बरोबर लक्षात आले. निघण्याच्या घाईत एक चूक माझ्याकडून झाली होती, ती म्हणजे दाढी करून ब्लेडचे पाकिट मी केबिन बॅगेमधील पाऊचमध्येच ठेवले होते आणि तेच कारण ते बझर होण्यामागे होते. पण मला मात्र आपण खात्रीने काही घेतले नाही असे वाटत असल्याने मी माझ्याकडे आक्षेपार्ह काही नाही असे सांगू लागलो. पण माझी केबिन बॅग उघडल्यावर त्यातून ब्लेडचे पाकिट बाहेर पडल्यावर मात्र मी ओशाळलो. पण तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्याने मात्र त्याचे भांडवल न करता अशा चुका होतातच असा उलट मलाच धीर दिला. एवढेच नव्हे तर मला ते पाकिट बरोबर आलेल्या कुणाला द्यायचं असेल तर ते देण्याचीही परवानगी दिली. पण आम्हाला सोडायला आलेल्या व्यक्तींना सोडून जवळजवळ 300-400 मीटर इतके अंतर परत चालत जाऊन आमच्या मुलांना उपयोगी नसणारे पाकिट त्यांच्या हवाली करण्याऐवजी ते तिथेच फेकून देणं मी पसंत केलं. पुढे मात्र काहीही अडथळा न होता आम्ही पुढे गेलो आणि तिथून फक्त विमानातच चढायचे बाकी असताना मुलांना फोन करून सगळे व्यवस्थित आहे, आता तुम्ही घरी जायला हरकत नाही असे सांगितले. थोड्याच वेळात रांग आणि क्रमांकानुसार विमानाच्या आत आम्हाला सोडण्यात आले
आणि आम्ही आत जाऊन स्थानापन्न झालो. थोड्या वेळाने नेहमीप्रमाणे सर्वांना मोसंबीचा रस देण्यात आला. हा इतका आंबट रस एअर इंडियावाले कुठून पैदा करतात कुणास ठाऊक. त्यानंतर येणाऱ्या शीतपेयात बरेच पर्याय असतात, पण या रसाला मात्र तो न घेणं हा एकच पर्याय असतो. विमान सुटण्यापूर्वी समोरील पडद्यावर कठीण प्रसंगात सुरक्षा तरतुदी कशा वापरायच्या याविषयी माहिती देण्याचे काम सुरू झाले. हल्ली त्याचबरोबर एक कर्मचारीही त्याचे प्रत्यक्ष दिग्दर्शन करतो. विमान सुटण्यापूर्वी हा भाग पूर्ण झाल्यावर बेल्ट बांधणे, मोबाईल बंद करणे वगैरे सूचना न होताच एकदम विमान हलू लागले आणि मी आश्चर्यचकित झालो. पण नंतर ती हालचाल थांबली. ध्वनिक्षेपकातून विमानातील बिघाडामुळे विमान सुटण्यास विलंब होत असल्याचे सांगून प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल त्यांची क्षमा मागून झाली आणि तरीही इंजिनाची दुरुस्ती शक्यतो लवकर करून लवकरच निघू अशी आशा पण दाखवण्यात आली. तासाभरात निघू असा दिलासा देण्यात आला. पहिल्यांदा विमान हलू लागण्याचे कारण वेगळेच होते आणि ते नंतर समजले. आमच्या शेजारी एक फ्रेंच युवती पॅरिसला उतरणारी बसली होती. आत शिरल्यावर लगेच तिच्या लॅपटॉपवर काम करण्यात ती गुंगून गेली. तिला या घोषणा ऐकू गेल्याच नाहीत, पण थोड्या वेळानं तिला जाग येऊन ती अजून विमान का सुटत नाही असं मला विचारू लागली. त्यावर मी तिला दिलेल्या उत्तरावर तिचा विश्वास बसला नाही. बहुधा एअर इंडियाच्या विमानात प्रवास करण्याचा हा तिचा पहिला अनुभव असावा. त्यामुळे ती विमान कर्मचाऱ्यांपैकीच एकाला विचारण्यासाठी त्यांच्या बसण्याच्या जागेवर गेली. ते तिला काय सांगतात या उत्सुकतेने मीही तिच्या पाठोपाठ गेलो आणि त्यांच्या सांगण्याचा मथितार्थ ऐकून मी गारच झालो. त्यांच्या सांगण्यानुसार प्रवाशांचं सामान विमानात चढवणाऱ्या ट्रकनेच विमानाला जोरदार धडक दिल्यामुळे इंजिन नादुरुस्त झाले आहे हे ऐकल्यावर विमान अचानक हलण्याचं कारण कळलं व त्याचबरोबर माझ्या अभियांत्रिकी शिक्षणानुसार तासाभरात आपल्याला निघता येईल हा त्यांनी प्रवाशांना दाखवलेला आशावाद खरा ठरण्याची शक्यता मला कमी वाटू लागली. कारण रस्त्यावर कार बंद पडली तर ती पुन्हा सुरू करण्यास 4-5 तास लागतात असा आमचा अनुभव. आमच्या घरातील प्रत्येक लग्नात वऱ्हाडी मंडळींची बस किंवा ट्रेनसुद्धा बंद पडून वऱ्हाडी कार्यस्थळी पोचतात की नाही हा अनुभव गाठीशी असल्यामुळे अशा दुरुस्तीला कमीत कमी 15 ते 20 तास लागतील असा माझा अंदाज. शिवाय नादुरुस्त होऊन बंद पडून बदलावे लागणे हा म.रा.वि.प. मंडळाचा अनुभव भारतीय महाराजा विमानाच्या बाबतीतही आम्हाला करून देईल ही माझ्या पहिल्या वारीतील अपेक्षा आता पुरी करण्याची संधी त्याने साधली. मागे पिट्सबर्गला आम्हाला विमानतळावर मुक्काम करण्याची एक संधी आली होती. त्याची भरपाई आता होणार की काय असं वाटू लागलं. तेवढ्यात घोषणा झाली, विमान उद्या 4 वाजेपर्यंत निघू शकणार नाही. म्हणजे त्यानंतर केव्हा निघू शकेल याचा काही नेम नाही. प्रवाशांना विमानात जेवण करून हॉटेलमध्ये नेण्यात येईल. ज्यांना हॉटेलमध्ये जेवायचं असेल त्यांना जेवण्याचं तिकीट देण्यात येईल. ज्यांना घरी जायचं असेल त्यांनी आपले संपर्क दूरध्वनी एअर इंडियाच्या खिडकीवर देऊन घरी जावे. थोडक्यात आमच्यासारख्या घर जवळ असणाऱ्यांना आमचा मुक्काम वाढवण्याची संधी की सक्ती आता निर्माण झाली. आम्ही आपल्या केबिन बॅगा घेऊन खाली उतरलो आणि मी घरी फोन करून ही सुवार्ता सांगितली. आम्हाला सोडून ते नुकतेच घरी पोहोचून जेवायला बसले होते. आमचा फोन मिळाल्यावरच सुजितने तुम्ही तिथेच थांबा, मी तुम्हाला न्यायला येतो असे सांगितले. तिकीट काउंटरवर जाऊन आमचे बोर्डिंग पासेस परत केले आणि त्यांना आमचे संपर्क दूरध्वनी देऊन सुजित बरोबर घरी परत आलो. आमचे मुख्य सामान विमानतळावरच राहू देण्यात आले कारण आमचे सर्व सामान विमानात चढवल्यानंतर विमानात बिघाड झाला होता. आम्हाला पुढे मिळणाऱ्या उड्डाणात सामान चढवले जाईल अशी अपेक्षा होती. आम्ही घरी आल्यावर खरा खुश झाला असेल तर तो प्रथमेश, कारण आम्ही विमानतळावर त्याला घेऊन गेलो नव्हतो. त्यामुळे आम्ही असेच कुठेतरी खरेदी करावयास गेलो असू असा त्याचा गैरसमज झाला होता किंवा करून देण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला एअर इंडियाच्या ऑफिसकडून फोन येईल अशी अपेक्षा होती, पण ती पूर्ण न झाल्यामुळे
आम्हीच फोन लावल्यावर त्यांनी उत्तरादाखल एक ध्वनिफीतच लावून ठेवली होती आणि त्यावर 10 जानेवारीचे एअर इंडियाचे संध्याकाळी 6 वाजता होणारे उड्डाण विमान नादुरुस्त झाल्यामुळे पुढे ढकलण्यात आले आहे आणि प्रवाशांशी संपर्क साधण्यात येईल अशी उद्घोषणा ध्वनिमुद्रित करून ठेवली होती. त्यामुळे आम्हाला दिवसभर तीच ऐकण्याचे काम करावे लागले. मध्येच एकदा त्यांचा फोन आला. वाटले चला निघावे लागणार, पण त्यांच्याकडून विचारणा झाली की आमची ग्रीन कार्डे आहेत का. बहुधा लंडन मार्गे जाणाऱ्या उड्डाणात आम्हाला समाविष्ट करण्याचा त्यांचा विचार असावा, पण ती नाहीत असं कळल्यावर तो विचार त्यांनी रद्द केला. अशा रीतीने तो दिवस काहीच न होता गेला. आता मानसिक तयारी निघण्याची झाल्याने आणि महत्त्वाचं सामानही बरोबर नसल्यामुळे अगदी ज्ञानेश्वरीही मुख्य सामानात गेली होती. अशी आमची अवस्था त्रिशंकूसारखी झाली होती. 11 जानेवारीचा दिवस असाच गेला. 12 तारखेत सकाळपासून काहीच हालचाल नाही. आम्ही बेचैन. मुलांना कामावर जाणे भागच होते. ते गेल्यावर जर अचानक एअर इंडियाला जाग आली तर काय करायचे, म्हणून एका टॅक्सीच्या एजन्सीला फोन करून ठेवले. तशात एकदम दुपारी फोन आला की लुफ्तांझाने जाण्यास तयार आहात का. फ्लाईट संध्याकाळी 5:45ला होती. आम्ही सुजितचा फोन नंबर देऊन त्याच्याशी बोलायला सांगितले. त्याचा नंतर तयार राहा असा फोन आल्यावर आम्ही पुन्हा तयार झालो. नेवार्क विमानतळावर पोचलो तेव्हा दुपारचे 4 वाजले होते. सामानाचे काम नसल्याने वेळ कमी लागेल असे वाटत होते, पण तिथे सगळा सावळा गोंधळ होता. एअर इंडियाच्या काउंटरला अगदी एखाद्या ST स्टँडची कळा आली होती. त्या उड्डाणाने मुख्यत्वे 14 जानेवारीच्या संक्रांतीसाठी जाणाऱ्या गुजराती बंधू भगिनींची गर्दी होती. त्यातले बरेच ग्रीन कार्ड धारक कालच लंडन मार्गे उडून गेले होते, पण अजूनही त्यांच्यापैकी बरेच शिल्लक होते. त्या सर्वांचा गुजराती कलकलाट चालू होता आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे आपापले लगेज ताब्यात घ्या अशी उद्घोषणा झाली आणि आमच्या पायातले अवसानच गळाले. म्हणजे सामान ताब्यात घेऊन पुन्हा चेकिंग होणार होते आणि ते सामानही विमानतळाच्या तळमजल्यावर ट्रकमधून आणून टाकण्यात, म्हणजे अक्षरशः टाकण्यातच येत होते हे पुढे कळले. ते आपले आपले सामान शोधून घ्यायचे, ते घेऊन 3 मजले वर येऊन मग त्याचे चेकिंग व्हायचे आणि त्यानंतर आम्ही विमानात चढायचे. म्हणजे आमच्यासारख्या पहिलतिरी नेत्र लागलेल्यांना ते मिटण्याचीच वेळ होती. सुजित सामान आणण्यासाठी ट्रॉली घेऊन गेला. वरचा भाग वातानुकूलित होता, पण तळमजला अगदी उघडाच होता आणि तो जानेवारी महिना होता. त्यामुळे तेथे कडाक्याची थंडी होती. त्यामुळे तिथं उभं राहून त्याचे पाय गारठून गोठण्याची वेळ आली. तरी सामान ट्रकने हळूहळू येतच होते. आणून ते गॅसची सिलेंडर ज्या पद्धतीने मजूर ट्रकमधून वाटेल तशी फेकत असतात तसेच सामान फेकण्यात येत होते. काही प्रवाशांच्या बॅगांची 2 भागात विभागणी होऊन सामान बाहेर डोकावू लागले. असा एक प्रवासी संतापाने एअर इंडियाच्या अनेक कुळांचा उद्धार करत होता आणि याविषयी तक्रार करणारा असा दम भरत होता. पण त्याचा परिणाम त्या फेकणाऱ्यांवर जवळजवळ होतच नव्हता म्हटले तरी चालेल. सुजितचे पाय गोठून जाण्याची पाळी आली तरी आमचे सामान येतच होते. शेवटी त्याने जयवंतला फोन करून लवकर येण्याचा आग्रह केला आणि तो आल्यावर त्याला तिथं उभं करून तो वर आमची परिस्थिती काय आहे हे पाहण्यास आला. वर आम्ही आमच्या मूळ तिकिटाच्या ऐवजी बदललेल्या उड्डाणाचे तिकीट किंवा बोर्डिंग पास यापैकी जे काही मिळेल ते घेणाऱ्यांच्या रांगेत उभं राहण्याचा प्रयत्न करत होतो आणि शेवटी कंटाळून बसकण मारून बसलो होतो तरी रांग पुढे सरकत नव्हती. उड्डाण संध्याकाळी 5:45चे होते आणि 5 तर वाजून गेले आणि त्या उड्डाणातील जागा संपल्याचे घोषित करण्यात आले. अजून आमचे सामानही आमच्या ताब्यात मिळाले नव्हते. तेवढ्यात खालच्या मजल्यावरून जयवंतचा मोबाईल वाजला. तो आमच्या बॅगांसारख्या दिसणाऱ्या बॅगा आमच्याच आहेत किंवा नाहीत ही विचारणा करत होता. त्यावर चर्चा होऊन त्या आमच्याच आहेत असा निष्कर्ष निघाल्यावर सुजितने इकडे घुसखोरी करत एअर इंडियाच्या काउंटरवरील कर्मचाऱ्याला बराच दम दिल्यावर शेवटी दुसऱ्या दिवशीच्या उड्डाणात जागा मिळवली. ते उड्डाण फ्रँकफर्टवरून जाणारे होते. जे मिळेल ते घे असा निर्वाणीचा सूर मी काढला आणि दुसऱ्या दिवशीच्या त्या उड्डाणाचे तिकीट मिळवले.
तोपर्यंत आमचे सामान ट्रॉलीवर घालून हलवण्यासाठी जयवंतने त्याचा धावा केला आणि तिकिटा बदली दिलेला कागद आमच्या ताब्यात देऊन सुजित खाली गेला. संयुक्त आमच्यासोबत होती. अशा प्रकारे 12 तारखेचाही दिवस वाया गेला होता. तरी आता निदान 13ला तरी निघण्याची निश्चिती झाली. या विजयानंदात आम्ही आमचे वीर सामानाच्या गाड्या घेऊन वर आल्यावर विमानतळावरील खानपान सेवेचा लाभ घेत आमचा विजय साजरा केला. जयवंत ऑफिसमधून तडक आलेला होता आणि सगळेच दमलेले होतो. सर्वांनी थोडीफार पोटपूजा करून आमच्या बॅगा बऱ्याच सुरक्षित राहिल्याबद्दल आमच्या भाग्याचे मनात व उघडपणेही कौतुक करत आमची बरात पुन्हा एकदा हिडन व्हॅलीत तोंड खरोखरच लपवायला आली व हिडन व्हॅली हे नाव सार्थ केले. त्या तिकिटाचीही जरा भानगडच होती. म्हणजे नेवार्कपासून फ्रँकफर्टपर्यंत ते लुफ्तान्साचे होते. तेथे आम्ही 14 तारखेस सकाळी 7 वाजता पोचणार होतो आणि तेथून एअर इंडियाचं विमान 14 तारखेस संध्याकाळी 4 वाजता सुटून पुढं मुंबईत जाणार होतं. शिवाय या पुढच्या प्रवासाचा बोर्डिंग पास आम्हाला फ्रँकफर्टलाच मिळणार असं फक्त आश्वासन देण्यात आलं होतं. त्यामुळं आम्ही फ्रँकफर्टला 9 तास निराधार अवस्थेत लटकणार होतो. त्या काळात विमानतळावरून मुलांशी संपर्क साधता यावा म्हणून त्यांनी एक प्रीपेड कार्ड घेऊन त्या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे प्रशिक्षण इंटरनेटच्या साहाय्याने आम्हाला म्हणजे मला दिले आणि काही अडचण आली तर किंवा न आली तर तिथून संपर्क साधावा असे आम्ही ठरवले. कारण त्यांनाही आम्ही पुढे बरोबर जात आहोत की नाहीत याची माहिती मिळणं आवश्यक होतंच. 13 तारखेचा दिवस बॅगांची डागडुजी करण्यात गेला. कारण फेकाफेकीत आमच्या बॅगा थोड्याफार जायबंदी झाल्या होत्या. एका बॅगेचे कुलूप तुटले होते. यावेळी मात्र आम्ही सर्व बॅगांना अगदी मौजे खवालवाडी किंवा वाकळवाडीचे लोक बळकटी बांधतात तसं सर्व बाजूंनी बळकट नाड्यांनी बांधून टाकले. हो, पुन्हा फेकाफेकी झालीच तर बॅग द्विभाजित व्हायला नको. शिवाय आपल्या बॅगा ओळखू याव्यात म्हणून त्यावर लेबलांशिवाय पुन्हा क्रेयॉनच्या कांड्यांनी नावं लिहिली होती. त्यात प्रथमेशनेही आपले हात साफ करून घेतले. अशा प्रकारे 10 तारखेस निघालेले आम्ही प्रत्यक्षात 13 तारखेस संध्याकाळी मुंबईत जावयास निघालो. 13 जानेवारीच्या संध्याकाळी तिसऱ्यांदा आम्ही नेवार्क विमानतळावर गेलो. पुन्हा सामानाची तपासणी, बोर्डिंग पास मिळवणे, आमची तपासणी या सर्व गोष्टींना तोंड देऊन आम्ही एकदाच लुफ्तान्झा विमान कंपनीच्या विमानात शिरलो. त्यात एक गोष्ट बरी झाली होती ती म्हणजे ही फ्लाईट अहमदाबादला 15 तारखेस म्हणजे अगदी संक्रांतीच्याच दिवशी पोहोचणार असल्यामुळे पतंगोत्सवात भाग घेणाऱ्या बऱ्याच गुजराती बंधूंनी आपले उड्डाण आदल्या दिवशी मिळवण्याचा प्रयत्न केला होता आणि ज्यांना तो जमला नव्हता त्यांनी आपला जाण्याचा बेतच रद्द केला होता. त्यामुळे या विमानात बरेच कमी प्रवासी होते आणि त्यामुळे विमान कर्मचाऱ्यांनी पहिला पेयपान वगैरे उपचार झाल्यावर जादा बैठका अडवून खुशाल झोप काढा असा प्रेमळ सल्ला दिला. विलंबाची भरपाई अर्थात उद्या आपल्याला बोर्डिंग पास मिळतो की नाही या चिंतेत मग्न असणाऱ्या मला जागा भरपूर मिळाली तरी झोप लागली नाहीच. सौने मात्र या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेतला. लुफ्तान्झा जर्मन कंपनी असल्यामुळे उद्घोषणा प्रथम जर्मन भाषेत आणि नंतर इंग्रजीत होत होत्या. सिनेमाही जर्मन भाषेतील आणि अगदीच टाकाऊ होता. उड्डाण सुरू होताच विमान गदगदा हालू लागलं आणि आता याचे काय होते या चिंतेने मला ग्रासलं. पण यावेळी कारण वेगळं होतं. म्हणजे जोराच्या वाऱ्याने ते हालत होते असे सांगण्यात आले, पण शेवटी त्याने हालणे थांबवून थोडेसे माझ्या छातीचे ठोके सामान्य स्थितीत आणले आणि रात्र कशीबशी पार पडून फ्रँकफर्ट विमानतळावर आमचे विमान सकाळी 7 वाजता पोहोचले. फ्रँकफर्ट विमानतळ बराच मोठा होता, पण तेथे 9 तासाचा मुक्काम असूनही जर्मनीचा व्हिसा नसल्यामुळे आम्हाला बाहेर पडणे शक्य नव्हते. अर्थात व्हिसा असता तर लगेच आम्ही शहरात फेरफटका मारला असता असे नाही, पण निदान विमानतळाबाहेरील भाग कसा आहे याचा तरी थोडा अंदाज आला असता. सुजित पहिल्यांदा गेला त्यावेळी त्याने असा फेरफटका मारला. तो इतका लांबला की तो परत आला तेव्हा त्याच्या नावाने विमान सुटत आहे तरी लवकर आपली जागा घ्या असा कंठशोष चालू होता.
भाग्यच त्याचे की तो येण्यापूर्वी विमान हल्ले नाही. आमच्यापैकी निम्मे अधिक गुजराती प्रवासी होते. त्यांना अशा प्रवासाचा बराच अनुभव असल्याने त्यांच्या मागोमाग राहून पुढे जे काय करायचे ते ठरवू असा आम्ही विचार केला. प्रथम पुढील प्रवासाचा बोर्डिंग पास मिळण्यासाठी एअर इंडियाचा काउंटर हुडकू लागलो. तो एका कोपऱ्यात पण बंद अवस्थेत दिसला आणि येथील कर्मचारी केव्हा येईल किंवा येणार का नाही याची जवळच्या काउंटरवरील कुणालाच माहिती नव्हती. आम्हाला मुलांना फोन करायचा होता म्हणून आम्ही फोनचा अड्डा शोधू लागलो. सुदैवाने तो रेस्टरूमच्या बाहेरच सापडला आणि मी मुलांनी दिलेला नंबर हुडकून फोन करण्याचा प्रयत्न करू लागलो. निघताना केलेल्या सरावानुसार मी सगळे क्रमांक फिरवले तरी तो मला 4 आकडी कसला तरी क्रमांक मागू लागला आणि तो काही आमच्याकडे नव्हता. अर्थातच फोन करण्याचा विचार रद्दच करावा लागला, कारण त्या फोन शेजारी लिहिलेल्या सगळ्या सूचना जर्मन भाषेत होत्या. आश्चर्य म्हणजे आमच्या सहप्रवाशांपैकी कोणालाही या फोनवरून फोन कसा लावायचा याचे ज्ञान नव्हते. त्यामुळे बऱ्याच जणांना विचारूनही काही फायदा झाला नाही. त्यावेळी मोबाईलचा प्रसारही इतका झाला नव्हता. अगोदरच धास्तावलेल्या मला या दूरध्वनीतील अपयशानं अधिकच खचल्यासारखं झालं आणि घशास कोरडही पडली. एवढ्या मोठ्या एअरपोर्टमध्ये पिण्याच्या पाण्याचा फाउंटन मात्र कुठेही दिसत नव्हता. अमेरिकेतच काय, पण भारतातही पाणी सुद्धा मिळत नाही अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली नव्हती. पण इतक्या पुढारलेल्या देशाने मात्र माझ्या तोंडचे पाणी पळवले. तेवढ्यात मला तेथे संगणक केंद्र दिसलं आणि तेथून मुलांना मेल करून आपण आपला ठावठिकाणा कळवता येईल आणि आपल्या अडचणींची त्यांना कल्पना देता येईल म्हणून एका टर्मिनलवर जाऊन पाहिलं तर त्यात मेल करण्यासाठी 30 युरो सेंट्स लागतील अशी सूचना होती आणि त्यात 5 मिनिटाचा संगणक अवधी उपलब्ध होणार होता. माझ्याकडे असलेल्या डॉलरचे युरोत रूपांतर करण्यासाठी विनिमय केंद्र मात्र जवळच उपलब्ध झाले आणि आता आपल्याला पाणीही विकत घ्यावे लागणार याचा अंदाज येऊन मी पाण्यातही काही युरो घालवण्यासाठी डॉलरचे रूपांतर करून घेतले आणि $5 रूपांतर करण्यात $1 वटणावळ घालवून जवळजवळ 2.5 युरो डॉलर्स मिळवले. पण नंतर आपण ही चूक केली असं वाटलं, कारण पाण्याची बाटली अमेरिकन डॉलरमध्ये पण विकत मिळत होती. पण तिच्यावर लिहिलेल्या किमतीपेक्षा विक्रेत्याने काही सेंट्स जादा घेतले असे वाटून मी विचारणा केल्यावर रिकामी बाटली परत केल्यास ते परत मिळतील असे सांगण्यात आले. रिकामी बाटली इतकी मौल्यवान असते हे प्रथम कळले, पण नंतर प्रवाशांनी रिकाम्या बाटल्या कोठेही फेकून विमानतळावर घाण करू नये यासाठी ही तरतूद असल्याचे कळले. मिळालेले युरो सेंट्स वापरून मी मेल करण्याचा प्रयत्न केला, पण माझा कंजूषपणा नडला. म्हणजे मी फारच आत्मविश्वासाने 30 सेंटमध्येच काम होईल म्हणून 30 सेंट वापरले, पण मिळालेल्या वेळात मला मेल करणे जमले नाही, कारण येथील कीबोर्ड थोडा वेगळा होता. त्यामुळे माझा मिळालेला वेळ एक ओळ कशीबशी लिहिण्यातच खर्च झाला आणि वेळ संपला असा संदेश आला. मग नंतर जरा जास्त सेंट्स वापरून अधिक वेळ विकत घेतला. यावेळी मात्र वेळ पुरला एवढेच नव्हे तर उरलाही, म्हणून दुसरा मेल करायला घेतला, पण तो मात्र पूर्ण होऊ शकला नाही. पण एकदा अंदाज आल्यावर नंतर मेल करणे सोपे झाले. बरोबर आणलेले खाद्यपदार्थ खाऊन विकत घेतलेल्या पाण्याने तहान भागवली. या सर्व प्रकाराने वैतागून मी हाणका बिगर पुन्हा अमेरिकेत पाऊल टाकणार नाही अशी प्रतिज्ञा केली. पण माझ्या प्रतिज्ञेत किती भीष्म आहे हे माहीत असणाऱ्या माझ्या सहधर्मचारिणीने त्यावर भाष्य करण्याचे टाळले. विमानतळ इतका दरिद्री की बसायला सुद्धा चांगली जागा नव्हती. खाद्यपेयांचे स्टॉल्स जेमतेम उभे राहण्या इतकीच जागा ठेवलेले होते. पुढे त्या विमानतळावरून अनेक वेळा प्रवास करणाऱ्या व्यक्तींकडून उच्च वर्गाचे लाऊंज चांगले असते आणि इतर प्रवाशांनाही तिथं बसता येते अशी माहिती मिळाली. पण त्यावेळी ते माहीत नव्हते आणि त्यानंतर या माहितीचा खरेपणा पडताळून पाहता न आल्यामुळे फ्रँकफर्ट विमानतळाविषयीचे माझे मत अजून सुधारले नाही. आम्हाला विमानतळावर येऊन 5-6 तास झाले तरी एअर इंडियाचा काउंटर बंदच होता. शेवटी एका सहप्रवाशाने बातमी आणली की बोर्डिंग पासेस संध्याकाळच्या उड्डाणासमयीच मिळतील आणि आम्ही कसाबसा वेळ घालवण्याचा प्रयत्न करू लागलो. शेवटी आमच्या उड्डाणाची घोषणा होऊन अडकलेल्या प्रवाशांनी कोणत्या क्रमांकाच्या गेटमधून जावे हे सांगण्यात आले
आणि आनंदाची गोष्ट म्हणजे प्रवेशद्वारापाशीच उभ्या असणाऱ्या कर्मचारिणीने आमच्याकडे असणारा कागद पाहून आम्हाला पुढील एअर इंडियाच्या उड्डाणाचे बोर्डिंग पासेस दिले आणि आम्ही लाऊंजमध्ये जाऊन बसलो. 4 वाजण्यास अर्धा तास असताना विमानात प्रवेश देण्यात आला आणि याही वेळी प्रवाशांची संख्या बरीच कमी असल्याने आम्हाला प्रत्येकाला झोपायला जागा मिळाली. हवाई कर्मचाऱ्यांनीच आम्हाला गुपचूप झोपून जा असा सल्ला दिला आणि यावेळी मात्र मी चिंतामुक्त होऊन खरोखरच 3 आसनांची जागा अडवून झोपी गेलो. ते सकाळी एकदम मुंबईलाच पहाटे 5 वाजता जागा झालो. अशा रीतीने आमची दुसरी वारी तब्बल 5 दिवस घेऊन समाप्त झाली. आमच्याबरोबर एक हैदराबादचे नवरा बायको आणि मूल असणारे कुटुंब होते. त्यांना मुंबईतही पुढचे उड्डाण लगेच नव्हतेच. ते त्या दिवशी संध्याकाळी होते. त्यामुळे त्यांच्या 3 आठवड्याच्या सुट्टीतील 1 आठवडा त्यांना प्रवासातच घालवावा लागला. एअर इंडिया जिंदाबाद. तरीही पुन्हा दुसऱ्या अमेरिका वारीनंतर परत भारतात येताना एअर इंडियाने इंगा दाखवल्यामुळे फ्रँकफर्ट विमानतळावरच 9 तास घालवताना मी यापुढे झेल्याच्या भाषेत आता हाणका पगार अमेरिकेत जाणार नाही असं पुटपुटत असलेले सौने गंभीर चेहरा करून ऐकून घेतले असले तरी मनातल्या मनात ती आणि तिच्याबरोबर नियतीही निश्चितच हसली असणार. त्या घटकेला तरी मी या बाबतीत अगदी ठाम होतो. पण असे मोठे निश्चय करण्यात जितका मी प्रवीण होतो तितकाच ते पार पाडायला जो ठामपणा लागतो त्याचा मात्र माझ्याकडे पूर्णपणे अभाव आहे. आणि आपण काहीही ठरवले तरी शेवटी परिस्थिती आपल्याला काही विशिष्ट प्रकारे वागायला भाग पाडते. तसेही झाले असावे. त्यामुळे 2005च्या जानेवारीत भारतात परत आल्यावर मार्च 2006 पर्यंतच काय ते आम्ही भारतात थांबू शकलो. सुजितलाही डिसेंबर 2005 मध्ये एक छोकरा झाला. त्यावेळी आलेले संयुक्तचे आई वडील मार्च 31, 2006 परत जाणार होते एअर इंडियाच्या. हो, एअर इंडियाच्याच. अहो, कशीही झाले तरी ती आपली हवाई सेवा. तर एअर इंडियाच्या ज्या उड्डाणाने ते भारतात जाणार होते तेच विमान भारतातून आम्ही घेऊन आलो वा तेच विमान आम्हाला घेऊन आले. म्हणजे त्यांची आणि आमची नेवार्क विमानतळावरच गाठ पडली. शासकीय सेवेत असताना चार्ज हँडलिंग आणि टेकिंग ओव्हरचा जो प्रकार असतो तो आम्ही अगदी विमानतळावर पार पाडला आणि त्यांच्या लेकीची आणि नातवंडाची जबाबदारी देऊन आता सुखाने घरी जा असे त्यांना सांगितले. अर्थात लेकीला आणि नातवाला सोडून जाताना जे वाईट वाटायचे ते त्यांना वाटलेच असणार. यावेळी आमचे दोन्ही चिरंजीव एडिसनमध्येच पण वेगळ्या ठिकाणी राहत होते. सुजित त्याच्या नव्या घरात 10 हेदर ड्राईव्ह येथे, तर जयवंत टॉल ओक रोडवरील एव्हरग्रीन अपार्टमेंटमध्ये. मागील वर्षी प्रथमेश नर्सरी म्हणजे प्री स्कूलमध्ये जात होता. ती खाजगी शिक्षण संस्था होती आणि तिथली फी पण भरपूर होती. पण आता पहिल्या वर्गासाठी येथील पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. या शाळेत फी नसतेच, पण पालकाचं वास्तव्य त्या विभागात असणं आवश्यक असतं. त्यामुळे जयवंतला स्वतःच्या नावावर घर असणे आवश्यक होते. या परिस्थितीमुळे प्रथमेश मात्र जाम वैतागला होता. आजी आजोबा एडिसनमध्ये असताना ते आपल्याजवळ न राहता काकाकडे राहतात हे त्याला पटत नव्हते. मधून मधून जरी आम्ही प्रथमेशकडे राहिलो तरी त्याचे समाधान तेवढ्याने न झाल्याने आमचे तिकीट वाया गेले असे तो म्हणायचा. काकाकडे आल्यावर त्याला परत जायचे ही जीवावर यायचे. तेथे आम्ही तर होतोच, शिवाय घरातच झोका, घसरगुंडी ही साधने असल्याने त्याला खेळायला आवडायचे. सुमित, सुजितचा मुलगा, अजून लहान असल्याने ही साधने वापरण्यात तो त्याचा स्पर्धकही नव्हता. आम्ही अमेरिकेत पोचलो तेव्हा उन्हाळा नुकताच सुरू झाला होता. त्यामुळे अजून झाडांवर पानांचा पत्ता नव्हता. पण आम्ही गेल्यावर पालवी फुटू लागली. या नव्या भागात सर्व रस्त्यांना हेदर, लव्हेंडर, पेरिविंकल, हनीसकल अशी निरनिराळी फुलझाडांची नावं दिली आहेत आणि त्या त्या रस्त्यांवर खरोखर तशी झाडे होती. विंटर ग्रीन हा रस्ता या सगळ्या गल्ल्या जोडत पुढे ग्रोव्ह ॲव्हेन्यूला मिळतो. त्या भागात सगळी स्वतंत्र घरेच आहेत आणि बहुतेकांची रचना बरीचशी सारखी
म्हणजे तळमजल्यावर मोठा हॉल, किचन, डायनिंग व लिव्हिंग रूम आणि वरच्या मजल्यावर 3 बेडरूम्स, शिवाय वर 2 आणि खाली अर्धी बाथरूम. काही घरांना तळघर होते, पण सुजितच्या घरात ते नव्हते. या भागात अपार्टमेंट जवळजवळ नाहीतच म्हटले तरी चालेल. ज्येष्ठ नागरिक मेळावा. ग्रोव्ह ॲव्हेन्यू आणि इनमन ॲव्हेन्यू असे 2 मुख्य रस्ते त्या भागाकडे येणारे आहेत. या 2 रस्त्यांच्या जोडणाऱ्या कोपऱ्यावर एक ज्येष्ठ नागरिक गृह, सिनियर्स होम आहे. त्याला इनमन ग्रोव्ह असेच नाव आहे. त्यात राहणारे ज्येष्ठ नागरिक बहुधा स्वतःच्या कार चालवणारे आहेत. त्यामुळे या इमारतीसमोर भली मोठी जागा गाडी तळ म्हणून राखून ठेवलेली आहे. याशिवाय सभोवती इमारतीच्या क्षेत्रफळाच्या अनेक पट मोठी मोकळी जागा आहे. अशा जागा पाहिल्या की पुण्यात फिरायला जाऊ इच्छिणाऱ्या आमच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींना मोकळा रस्ता शोधणे किती कठीण जाऊ लागले आहे याची आठवण होऊन परत गेल्यावर तीच कसरत आपल्याला करावी लागणार या कल्पनेने अगदी दाटून कंठ आला. इनमन ग्रोव्हच्याच बाजूला एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. त्यात खरेदी करण्यासाठी फक्त रस्ताच ओलांडावा लागतो. ज्येष्ठ नागरिक संकुलातून ज्येष्ठ नागरिक रस्ता ओलांडून मॉलमध्ये जातात. त्यांना सोयीस्कर व्हावे म्हणून मध्ये आडवा पट्टा त्यांच्यासाठी रेघा मारून सुरक्षित ठेवलेला आहे. त्यावर सिनियर्स क्रॉसिंग असे लिहिलेले. त्याचे वर एखादा किंवा एखादी ज्येष्ठ चालत असेल तर गाड्या खरोखरच थांबतात. आपल्याकडेही सिंहगड रस्त्यावर एका ठिकाणी असा पट्टा मारून ठेवला आहे, पण इतर वेळी तर सोडाच, पण वाहनांसाठी लाल दिवा असला तरीही मी जीव मुठीत धरूनच त्यावरून रस्ता ओलांडायला सुरुवात करतो. आपल्याकडे ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत चालली असली तरी त्यांच्यासाठी रेल्वे अथवा एसटी भाड्यात आणि आयकरात थोडी सवलत दिली की त्यांची योग्य ती काळजी घेतली असं शासनाला वाटतं. अर्थात शासनाला दोष देण्यात काय अर्थ आहे, कारण घरातील पुढच्या पिढीलाही ज्येष्ठ मंडळी शक्यतो नकोच असतात. नुकतेच अमेरिकेत गेलेल्या एका मुलाने अमेरिकेत नेण्याचे आपल्या आईवडिलांना कबूल करून त्यांना राहते घर विकायला लावले आणि त्या सर्व पैशांसह विमानतळावर नेऊन त्यांना तिथंच सोडून तो एकटाच अमेरिकेत गेल्याची हृदयद्रावक घटना वाचण्यात आली होती. अमेरिकेत वा पाश्चिमात्य राष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांना आपली मुले वा नातवंडे सांभाळतील अशी वेडगळ कल्पनाच बाळगली जात नाही. त्यामुळे काही म्हातारी माणसे आपल्या मुला नातवंडांसमवेत राहत असली तर तो अपवाद समजण्यात येतो आणि त्यामुळेच बहुधा ज्येष्ठांना योग्य त्या सवलती देण्याचा प्रयत्न केला जातो. या उलट आपल्याकडे मुलाने अथवा मुलीने आपल्या आईवडिलांचा सांभाळ केला पाहिजे असा कायदा केला की आपले कर्तव्य संपले अशी शासनाची समजूत असते. त्यानंतर त्या तरतुदीचे पुढे काय होते याकडे कोण लक्ष देणार? या भागात आम्ही प्रथमच आल्यामुळे रस्त्यांची नीटशी माहिती नसल्याने मी सकाळच्या फिरण्याची सुरुवात जरा बिचकतच केली. पण नंतर लक्षात आले की हा भाग ग्रोव्ह ॲव्हेन्यू, इनमन ॲव्हेन्यू आणि विंटर ग्रीन या रस्त्यांनी असा वेढला गेला आहे की त्यावर चुकणे शक्यच नाही. त्यामुळे माझे फिरणे अगदी मोकळेपणी होऊ लागले. फिरता फिरता एक दिवस एक भारतीय गृहस्थ समोरून येताना दिसले. तसे बरेच भारतीय या रस्त्यावर दिसत आणि त्यातील बहुतांश गुजराती असल्याने केम छो यानेच सुरुवात करत, कारण जगात फक्त गुजराती भाषाच चालते असा त्यांचा ठाम समज असतो. मग गुजरातमध्ये गेल्यावर तर बोलायलाच नको. मी एकदा बडोद्याच्या MS युनिव्हर्सिटीत एका शिक्षण शिबिरासाठी गेलो असताना तेथे प्रशिक्षण देणारे प्राध्यापकही समोरील सगळे प्रशिक्षणार्थी गुजरातीच आहेत अशा समजुतीत बेदिक्कतपणे आपल्या भाषणात गुजरातीचा सढळ वापर करत. त्यावेळी मला उठून त्यांना तेथील निम्मे लोक गुजरातच्या बाहेरून आलेले आहेत याची जाणीव करून द्यावी लागली. या उलट महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत घराबाहेर पडले की हिंदी किंवा इंग्रजीत चालते असा मराठी माणसाचा दाट समज असतो. मग अमेरिकेत गेल्यावर तर प्रश्नच नाही. त्यामुळे त्यांनी प्रथम इंग्रजीत सुरुवात केल्यावर ते गुजराती नाहीत याची खात्री झाली आणि त्यांच्या उच्चारावरून बहुधा दक्षिण भारतीय असावेत असे वाटले आणि खरेच ते आमचे आडनाव बंधूच निघाले आणि मग एकदम मराठीत बोलायला सुरुवात झाली.
त्यांना मग इतकी आपुलकी वाटली की ते आपले घरच दाखवायला मला बरोबर घेऊन गेले. विंटर ग्रीन रस्त्याच्या शेवटी असणाऱ्या बॉक्सवूड कोर्ट या भागात ते राहत होते आणि त्यांच्या मुलाकडे ते आले होते. त्यानंतर त्यांची व माझी इतकी दोस्ती झाली की ते दररोज मला फिरायला बोलवायला यायचे किंवा मी त्यांच्याकडे जाऊन मग आम्ही फिरायला जात असू. पुढे भारतात गेल्यावरही ही दोस्ती टिकून आहे. आम्ही दोघे फिरायला जाऊ लागल्यावर व आम्ही निरनिराळे रस्ते पाहत जात असतानाच वाटेत आम्हाला चंद्रशेखर हे हैदराबादकर भेटले. त्याच वेळी आमच्यासारखेच आलेले एक मुंबईकर श्री आया सिंग, आमच्याच भागात राहणारे श्री पटेल, नैनितालहून आलेले श्री बडोनी, आमच्याच घराच्या शेजारी राहणाऱ्या भारतीय मुलीचे वडील श्री सुर्वे, असा 7-8 भारतीय ज्येष्ठ नागरिकांचा एक छान मेळावाच तयार झाला. त्यामुळे आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी बांधलेल्या इन्मन ग्रोव्ह समोरील बाकावर बसू लागलो व हा आमचा जणू नित्यक्रमच झाला. पण एक दिवस आम्हा ज्येष्ठ नागरिकांना तेथील व्यवस्थापिकेने परवानगीशिवाय असा समुदाय करून तिथे बसणे हे खाजगी जागेवर अतिक्रमण समजले जाईल असे बजावल्यामुळे आणि तेथील सूचना फलकानुसार कैद किंवा दंड होणे शक्य असल्यामुळे व थोडीशी चिरीमिरी देऊन त्यातून सुटका होण्याची शक्यता नसल्यामुळे आमचा मुक्काम शेजारच्याच बागेत हल्ला. तेथेही बसण्यास बाकी होती. शिवाय टेबल टेनिस, बॅडमिंटन यासारखे खेळ खेळण्याचीही सोय होती. अर्थात आमच्यापैकी सिंगच काय ते थोडेफार खेळणारे होते. पण आमचा गप्पांचा अड्डा तेथे बसू लागला. पुढे आमच्या घरच्या गणेशोत्सवासाठी या सर्वांनी हजेरी लावली. त्यानंतरच्या आमच्या अमेरिका भेटीत त्यांच्यापैकी त्यावेळी त्यांच्या मुलांकडे आले असले तर आमच्या गणपतीसमोर आवर्जून हजेरी लावायचे.